दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही फेसबुकवरती पोस्ट टाकली होती कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयामधल्या एका प्रकाराविषयी. नेमका काय प्रकार आहे? तो प्रकार असा आहे, मी क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेलो होतो एक निवेदन देण्यासाठी. आमच्या इथे एक वनराज मंडळ म्हणून आहे, तिथली 65 वर्षापूर्वीची गटाराची लाईन आहे ती बदलण्यासाठी मी निवेदन देण्यासाठी तिथे गेलो होतो. तिथं गेलेलं असताना मी तिथं बघितलं भाजपचे सर्व लोक तिथं बसलेले आहेत. अतिरिक्त आयुक्त बसलेले आहेत, त्याच्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाचे लोक बसलेले आहेत, विभाग प्रमुख बसलेले आहेत, त्यानंतर अध्यक्ष बसलेले आहेत क्षेत्रीय कार्यालयाचे. आणि यांची मीटिंग चालली आहे आणि या मीटिंग मध्ये त्यांचं बऱ्याचशा काही गोष्टी चालल्या होत्या. म्हणजे ते फक्त भाजपमध्येच चाललं होतं. म्हणजे ही मीटिंग फक्त भाजपचीच होती का? आम्ही तिथे गेल्यानंतर त्या लोकांना थोडेसे बरेचसे घाम फुटले आणि त्यांनी मीटिंग उरकती घेतली. हे मला काही ह्याच्यामुळे प्रश्न पडले होते. गपचूप मीटिंग घेतली होती का अंतर्मत दोघा भाजपचं आणि आयुक्तांचं किंवा महानगरपालिकेचं काही घोषमेट आहे का? काही देवाणघेवाण आहे का? हे काही प्रश्न पडलेले आहेत. आणि जर त्यांना मीटिंगच घ्यायची होती तर त्यांनी महानगरपालिकेमध्ये घ्यायला पाहिजे होती ना. आणि तिथं सर्वच पक्षीय बोलवले पाहिजे होते, फक्त भाजपचीच का बोलवली? बरं, फक्त भाजपनीच मीटिंग घेतली होती तर मग भाजपच्या कार्यालयात घेतली पाहिजे होती. अतिरिक्त आयुक्तांनी महानगरपालिकेतनं उठून इथं विश्रामबागला यायचं आणि भाजपची मीटिंग घ्यायची कितपत योग्य आहे? म्हणजे काय चाललेलं आहे यांच्यात मला ते कळत नाही. एक तर मीटिंग तुम्ही घ्या, एक तर भाजपच्या कार्यालयात घ्या, नाही तर महानगरपालिकेत घ्या. दोघांचा मध्य विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय घेतलंय आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात पुणे शहराचे अतिरिक्त आयुक्त येऊन बसलेले आहेत, परत भाजपचे आमदार बसलेले आहेत, त्याच्यानंतर भाजपचे सगळे नगरसेवक बसलेत, पदाधिकारी बसलेत, कार्यकर्ते बसलेत. आणि सगळे काय त्यांचं चाललं होतं बाबा काय माहिती, 90 डेज करायचं होतं. आता मी आमदारांची पोस्ट सुद्धा बघितली एक की भाजपची अशी मीटिंग झाली. भाजपची अशी मीटिंग झाली तर मग अतिरिक्त आयुक्त काय करतात? हे सगळा सावळा जो गोंधळ आहे, सावळा कारभार आहे, हा काय माझ्या बुद्धीला पटलेला नाहीये. हे खूपच निश्चित प्रकारे काम चालू आहे. सगळं फक्त भाजपमध्येच करतात ते. म्हणजे जो काय विकास होणार आहे फक्त भाजपमुळेच होणार आहे. मी जर निवेदन द्यायला गेलतो तो पण विकासच आहे ना, मग तो विकास का नाही धरला जाणार त्यामध्ये? म्हणजे सगळी कामं फक्त भाजपनेच करायची आणि ते पण मोठे मोठे टेंडर घेऊन, लाख रुपयाचं टेंडर घ्यायचं, 10,000 रुपये खर्च करायचे आणि फ्लेक्स लावायचे 5,000 रुपयाचे, 85,000 रुपये खिशात घालायचे. हे भाजपचं काम आहे. तर असला विकास बंद करा. हा जो विकास आहे ना तो खरंच बंद करा. माझ्याकडे खूप आहे बोलायला, पण मला फक्त एकच प्रश्नाचा उत्तर पाहिजे की हे अतिरिक्त आयुक्त विश्रामबागला येऊन भाजपची मीटिंग का घेतली? बस. जय महाराष्ट्र. आपण या सगळ्या विषयावरती आक्षेप घेतला. मग आता या सगळ्या विषयामध्ये आपण पुढे काही ऍक्शन घेणार आहात का, किंवा या विषयावर आपण पुढे काय करणार? आता आम्ही आमचे जे शहर प्रमुख आहेत म्हणा किंवा संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करतो. बाकी जे पक्ष आहेत त्यांच्या शहर प्रमुखांची चर्चा करतो आणि ठरवतो हे योग्य आहे का अयोग्य आहे. आणि जर हे असेल तर मग आयुक्तांना धारेवरती धरू.